संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आयोजित आजच्या या लाईव्ह वेबिनारमध्ये मी आपल्या सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो. आजचे आपले जे प्रमुख वक्ते आहेत त्यांच्याविषयी 2 शब्द मी आपल्याला सांगणार आहे, त्यानंतर या सेशनला सुरुवात होईल. आजचे जे प्रमुख वक्ते आहेत, कोल्हापूर जिल्ह्याचे DYSP प्रनिल लता प्रफुल्ल गिल्डा सर. यांच्याविषयी सांगायचं म्हणजे यांचं मूळ गाव परभणी जिल्ह्यातील सेलू असून सेलू येथेच 12वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनची पदवी घेतल्यानंतर इसवी सन 2011 ते 2013 हे 2 वर्ष TCS या जगविख्यात कंपनीमध्ये ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून सरांनी काम केलं आणि 2013 नंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तयारीला सुरुवात केली आणि 2018 साली त्यांची DYSP म्हणून सिलेक्शन झालं. 21 जानेवारी 2019 पासून सर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. सराविषयी आणखीन सांगायचं झालं तर MPSCचं CSATचं जे पुस्तक आहे ते प्रचंड खपाचं पुस्तक सरांनी लिहिलेलं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्रामच्या माध्यमातून असेल, ते वेळोवेळी युवकांना प्रेरित करत आहेत आणि करत राहतीलच. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचं बोलणं कुठल्याही एखाद्या हिरोला लाजवेल असं आहे. जे आपण सिंघम जो म्हणतो अजय देवगणचा पिक्चर, त्यात जसा सरांचा तसा लुक आणि तसं वागणं तुम्ही त्यांच्या सोशल मीडियावर मी तेव्हा त्यांना सर्च केलं तर मी सुद्धा खूप प्रभावित झालो. आणि माझ्यासारखी अशी अनेक जण आहेत जी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सरांच्या कार्यानं प्रभावित होत असतील आणि होत राहील. आणि असाच योगायोग समजावा की सरांची गेल्या महिन्यामध्ये हातकणंगलेला प्रोबेशनरी पोलीस निरीक्षक म्हणून पोस्टिंग झालेली आहे आणि आमचे हातकणंगलेतील पत्रकार कुलकर्णी सर यांच्या माध्यमातून माझी त्यांची ओळख झाली आणि पहिल्या भेटीमध्ये त्यांनी मला या वेबिनारसाठी संमती दिली. त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि त्यांच्याच शब्दात त्यांचा संघर्ष मांडतो आणि त्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करतो. सरकून अनेक लाटा मागे त्या अथांगतेला पार करून आलो, वेगळे काही नाही फक्त संघर्षाशी 2 हात करून आलो, कालचे जग आजचे नवे होताना अनेकांची साथ घेऊन आलो, खऱ्या दिशांची वाट दाखवताना त्याच्या स्वप्नांना बळ देऊन आलो, माझे मीच अस्तित्व शोधताना स्वतःशी वार करून आलो, वर्दीतला मी मला भेटताना हृदयाचा एक हिस्सा घेऊन आलो, रोज नव्याने तुमच्यातील होताना माझा मी नवा होऊन आलो, माझा मी नवा होऊन आलो. मी आमंत्रित करतो माननीय श्री गिल्डा सर यांना. धन्यवाद. नमस्कार. आत्ताच गिरी सरांनी ज्याप्रमाणे इंट्रोडक्शन करून दिलंय, ऑनेस्टली सांगतो भरपूर लोक येऊन भेटतात पण खूप कमी जण असतात जे आपली एवढी तारीफ करून आपलंच दडपण वाढवून टाकतात. म्हणजे कुठेतरी माझ्याकडून तुमच्या अपेक्षा वाढल्या असतील असं मला वाटतं, पण ठीक आहे, त्या अपेक्षा कुठे कुठे पूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. सगळ्यात आधी सुरुवातीला हे मला सांगायचं आहे की प्रत्येकाची स्टोरी ही वेगळी असते. प्रत्येक जण हा कुठल्या ना कुठल्या वेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेला असतो. कोणी ग्रामीण भागातून असेल, कोणी निमशहरी भागातून असेल, समजा तालुका लेवलचं आहे, कोणी शहरी भागातून आलेलं असतं, कोणी गरीब कुटुंबात वाढलेलं आहे, कोणी मध्यमवर्गीय आहे, तर कोणी श्रीमंत आहे, वेल ऑफ आहे. प्रत्येकाची पार्श्वभूमी, बॅकग्राऊंड वेगळं असतं. प्रत्येकाचं जे नरिशमेंट आहे, लहानपणापासून ज्या पद्धतीने ते नर्चर झालेले असतात हे वेगळं असतं. प्रत्येकाचं येणारं कल्चर वेगळं असतं. प्रत्येकाचं फ्रेंड सर्कल, स्कूलिंग, परिवार हे सगळं काही वेगळं असतं आणि त्यामुळे प्रत्येकाची स्टोरी ही वेगळी असते. जसं माझं इंट्रोडक्शन सरांनी आता करून दिलं असेल की मी एका निमशहरी भागातून तालुका स्तरावर माझं 12वी पर्यंत शिक्षण झालं, त्यानंतर मी इंजिनिअरिंग केलं. जनरली जसं 1ली ते 10वी पर्यंत ज्यांना चांगले मार्क असतात, शाळेत जे पहिल्या 2-3 मध्ये असतात, जेव्हा मी 10वी केली 2005 मध्ये, तर त्यावेळेस पण असंच परसेप्शन होतं की
एकतर तुम्हाला जर मॅथ्स आवडत असेल तर इंजिनिअरिंग करायचं, तुम्हाला जर बायोलॉजी आवडत असेल तर डॉक्टर बनायचं. ह्या दोन गोष्टी कुठे ना कुठे सगळेच जण करायचे. त्याचप्रमाणे मी हुशार होतो आणि मला मॅथ्स आवडायचं म्हणून मी इंजिनिअरिंग केलं. ठीक आहे, त्यामागे खूप काय असा डीप किंवा गहन विचार नव्हता की पुढे मला हे करायचं आहे. ते झाल्यानंतर मग जसं 12वीला सीईटीला चांगले मार्क्स पडले की की चांगलं कॉलेज मिळणार हे आपल्याला सांगितलेलं असतं, त्याप्रमाणे मी सीईटी दिली, चांगले मार्क्स पडले, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद मिळालं, त्यामध्ये ब्रांच सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन, त्या काळी किंवा सध्या सुद्धा चांगली समजल्या जाणारी अशी ब्रांच. नॉर्मल जसं एखाद्या सामान्य पण थोडीशी चांगली बौद्धिक क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्याचा प्रवास जसा सुरू असतो तसाच माझाही सुरू होता. त्याप्रमाणे फायनल इयरला गेल्यानंतर खूप साऱ्या कंपनीज कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी येत असतात, त्यातनं कॅम्पस प्लेसमेंट होत असते. मी पण त्यासाठी प्रिपेअर करत होतो. त्यातून TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड ह्यामध्ये प्लेसमेंट सुद्धा झालं. पण त्यापूर्वी फायनल इयरला असताना कुठेतरी मनात असा विचार आला होता की आपण आता 21 वर्षाचे आहोत, पुढे जाऊन आपल्याला काय करायचंय, की 10 वर्षांनी आपण स्वतःला काय म्हणून बघतोय किंवा 5 वर्षांनी आपण स्वतःला काय म्हणून बघतोय. हे जे शॉर्ट टर्म गोल्स आहेत आणि लॉंग टर्म गोल्स आहेत हे ठरवण्याचा कुठेतरी मी विचार करत होतो आणि त्या विचारातूनच मी करिअर ऑप्शन्स सीक करत होतो. जसं आता तुमच्यापैकी बरेच जण ह्या स्टेजला असतील, थर्ड इयरला असतील, कोणी फायनल इयरला असेल आणि ग्रॅज्युएशन संपल्यानंतर पुढे काय करायचं ह्या विचारामध्ये सगळेजण असतील. तर त्या विचारामधूनच मी सुद्धा करिअर ऑप्शन्स शोधायला सुरुवात केली की काय, ठीक आहे, कॅम्पस प्लेसमेंट, कॉर्पोरेट जॉब हा एक ऑप्शन आहे, पण हे काही कंपल्शन नाही की मी हेच केलं पाहिजे. तर मी यातून बरेचसे ऑप्शन सर्च केले आणि त्यातून मला प्रशासकीय सेवा, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस हा माझ्या पर्सनॅलिटीला आणि ज्या तत्वांशी मी लहानपणापासून जुळवून घेतलेला आहे किंवा द व्हॅल्यूज दॅट डिफाईन माय पर्सनॅलिटी ऑर माय ओन सेल्फ, त्यातून मी विचार केला की ह्या व्हॅल्यूज कॉन्स्टंट ठेवून जर मला एक करिअर करायचं असेल आणि जर मला कुठेतरी लाईफ आणि करिअर गोल्स ह्याचा सुवर्णमध्ये साधायचा असेल तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आर द बेस्ट पॉसिबल ऑप्शन फॉर मी. हे मी थर्ड इयर आणि फायनल इयरमध्ये डिसाईड केलं आणि त्यातूनच कुठेतरी डिसाईड केलं की आफ्टर 2 इयर्स TCS मध्ये 2 वर्ष गेल्यानंतर आपल्याला नंतर सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन करायचं आहे. आणि हे मी सांगण्याचा उद्देश हा की प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते, बट माझ्या स्टोरीशी तुमच्यापैकी जर काही जण रिलेट करू शकले, आणि काय असतं की जे इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यांना माहित असेल की इक्वल फ्रिक्वेन्सी जेव्हा मिळतात तेव्हा रेझोनन्स होतो आणि असाच माझ्या बोलण्याचा आणि तुमच्या विचारांचा जर कुठे रेझोनन्स झाला तर तुम्हालाही कुठेतरी वाटेल की हा ह्यांनी केलंय, आपणही करू शकतो. आणि त्याच अनुषंगाने तुम्ही सुद्धा एखादा वेगळा डिफरंट काइंड ऑफ करिअर ऑप्शन सीक कराल आणि इन नियर फ्युचर तुम्ही ते अचीव्ह सुद्धा कराल. ह्या अनुषंगाने मी ही माहिती सांगितली. बाकी त्या मागे माझी तुम्हाला ओळख हवी असा काही माझा वेगळा उद्देश नाही. ठीक आहे, हे झालं मी हे का निवडलं त्याबद्दल. त्यानंतर सगळ्यात आधी तर मला हे सांगायचं की आपलं सध्याचं आजच्या वेबिनारसाठी जे काही सगळेजण आपण एनरोल केलेले आहात तर त्यामध्ये डायव्हर्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत, वेगळ्या बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत. तर त्या अनुषंगाने मला सुरुवातीचे काही मिनिट हे नेमकं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स किंवा मग सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे स्पर्धा परीक्षा किंवा नागरी सेवा परीक्षा म्हणजे नेमकं काय हे मला थोडंसं एक्सप्लेन किंवा एलॅबोरेट करून सांगायचं आहे. तर सगळ्यात आधी मला हा कन्सेप्ट एक्सप्लेन करायचा आहे की स्पर्धा परीक्षा म्हणजे काय. हे बघा, नॉर्मल एक्झाम्स आपण देतो, ठीक आहे, की एक्झाम्स वेगळं आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स वेगळं. नॉर्मल एक्झाम समजा असेल तर त्यामध्ये असं असतं की 100% एक्झाम असेल तर त्यामध्ये 35% पासिंग आहे किंवा कुठे 40% पासिंग आहे किंवा 75% पेक्षा जास्त मिळाले तर तुम्हाला डिस्टिंक्शन मिळतं आणि ती परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही पुढच्या वर्गामध्ये जाता. ही झाली नॉर्मल परीक्षा. बट कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन म्हणजे अशी एक्झाम ज्यामध्ये ती फक्त एक्झाम नसते, ती एक कॉम्पिटिशन सुद्धा असते. म्हणजे त्यामध्ये प्रत्येक जण जो परीक्षार्थी आहे तो पास होईल असं नाही, तर त्या स्पर्धेमध्ये ठराविकच काही जागा असतील, त्या ठराविक जागांसाठी सिलेक्शन होईल आणि त्या ठराविक जागांच्या सिलेक्शनसाठी ती एक्झाम कंडक्ट केलेली असते. म्हणून त्या एक्झामचं सिलेक्शन हे कॉम्पिटिशन थ्रू केलं जातं, म्हणून त्याला आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असं म्हणतो. म्हणजे हे नॉर्मल एक्झामपेक्षा थोडंसं डिफरंट आहे. तर त्यातलाच एक भाग म्हणजे खूप साऱ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन आहेत, त्यातलाच एक जो आहे तो आहे नागरी सेवा परीक्षा किंवा सिव्हिल सर्व्हिसेस. प्रशासकीय जागांसाठी भरती करण्यासाठी शासनाकडून ह्या परीक्षा कंडक्ट केल्या जातात.
वेगवेगळ्या टाईपच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन सध्या अवेलेबल आहेत. त्यातील सिव्हिल सेक्टर सर्व्हिसेस सेक्टरशी ज्या रिलेटेड आहेत त्या बऱ्याचशा वेगवेगळ्या बोर्डांकडनं कंडक्ट केल्या जातात. जसं की केंद्रीय पातळीवर असेल तर UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हे कमिशन जे आहे ते केंद्रीय पातळीवरील प्रशासकीय सेवांसाठी अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी परीक्षा कंडक्ट करतं. सिमिलर प्लॅटफॉर्म राज्य पातळीवर करण्यासाठी MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन हे एक्झाम कंडक्ट करतं. तर अशा वेगवेगळ्या एक्झाम्स ह्या वेगवेगळ्या बोर्डांकडनं कंडक्ट केल्या जातात. हे झालं प्रशासकीय सेवांबद्दल. इतर ज्या सिव्हिल सर्व्हिसेस आहेत किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडरच्या सर्व्हिसेस आहेत त्यामध्ये SSC आहे. त्यामध्ये स्टेटमध्ये जर म्हणाल आपण तर कंबाईनची एक्झाम होते ज्यामध्ये PSI, STI, असिस्टंट सेक्शन ऑफिसर मंत्रालयामध्ये ह्या पदांसाठी एक्झाम्स घेतल्या जातात. तसंच RBI कडनं RBI ग्रेड B, RBI असिस्टंट अशा सुद्धा वेगवेगळ्या एक्झाम्स कंडक्ट केल्या जातात. तसंच बँकिंग सेक्टरमध्ये RBI व्यतिरिक्त IBPS कडनं एक्झाम कंडक्ट केल्या जातात. त्यामध्ये सुद्धा PO असेल, क्लर्क असेल. तर अशा भरपूर ऑपॉर्च्युनिटीज ह्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये अवेलेबल आहेत किंवा सिव्हिल सर्व्हिसेस रिलेटेड अवेलेबल आहेत. आणि ह्या सगळ्याचं जे सिलेक्शन असतं ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन फेज थ्रूच केलं जातं. कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनच्या सिलेक्शनमध्ये जनरली 3 किंवा 4 टप्प्यामध्ये, काही वेळा 2 टप्प्यामध्ये सिलेक्शन केलं जातं. तर पहिला टप्पा जो असतो तो पूर्व परीक्षेचा असतो, म्हणजे ज्याला आपण प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणतो. दुसरा टप्पा हा मेन एक्झामिनेशन किंवा मुख्य परीक्षेचा असतो. आणि तिसरा टप्पा जो असतो तो मुलाखतीचा किंवा पर्सनॅलिटी टेस्टचा असा असतो. तर पहिला टप्पा जो असतो पूर्व परीक्षेचा म्हणजे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं असतं की फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला MPSCचं एक्झाम्पल देऊन थोडंसं अॅनालॉजी जी आहे ती एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. MPSCच्या परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेसाठी इन जनरल 3 लाख विद्यार्थी साधारणतः हे ते परीक्षा देतात. 3 लाख विद्यार्थ्यांमधून जर समजा 100 जागा असतील सिलेक्शनसाठी तर मुख्य परीक्षेसाठी हार्डली 1,500 विद्यार्थी पात्र होतात. म्हणजे विचार करा 3 लाख मधून 1,500 विद्यार्थी सिलेक्ट केल्या जातात. म्हणजेच पूर्व परीक्षा ही सगळ्यात मोठी चाळणी परीक्षा आहे. अर्थात सगळ्यात मोठं फिल्टर जर कोणतं असेल तर ते आहे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. त्यानंतरची स्टेज जी असते ती असते मेन एक्झामिनेशनची म्हणजे मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेमध्ये 1/3 विद्यार्थी हे मुख्य परीक्षा पात्र होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरतात. म्हणजे समजा 1500 विद्यार्थी मुख्य परीक्षा देणार असतील तर साधारणतः 500 विद्यार्थी हे मुलाखतीला सिलेक्ट होतात. म्हणजेच इमॅजिन करा 3 लाख विद्यार्थी पूर्व परीक्षा देत आहेत, 1500 विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र होत आहेत आणि त्यातले फक्त 500 विद्यार्थी हे मुलाखत देण्यासाठी पात्र ठरत आहेत. म्हणजे ऍक्च्युअली प्रिलिम किंवा पूर्व परीक्षा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ही केवळ एक स्टेपिंग स्टोन आहे हे ठरवण्यासाठी की नेमके कोण असे सिरियस ऍस्पिरंट्स आहेत किंवा कोण असे सिरियस किंवा सिन्सिअर विद्यार्थी आहेत ज्यांना आपण मुख्य परीक्षा देऊ दिली पाहिजे हे आयोग ठरवतो. मग ह्या दोन्ही टप्प्यानंतर मुलाखतीचा टप्पा येतो. मुलाखतीमध्ये समजा 1/3 मेन्सच्या 1/3 हे सिलेक्ट केलेले असतात आणि त्यातनं मग जेवढ्या जागा असतील तेवढ्या जागासाठी आयोग मुलाखतीतून त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी टेस्ट करून ठरवतं की ओके हा जो कॅन्डिडेट आहे, हा जो स्टुडंट आहे किंवा ऍस्पिरंट आहे हा अधिकारी होण्यासाठी पात्र आहे. म्हणजेच त्याला जर आपण व्यवस्थित ग्रूम केलं, त्याला जर व्यवस्थित आपण ट्रेन केलं तर हा राज्य शासनासाठी किंवा केंद्र शासनासाठी एक चांगला अधिकारी बनू शकतो. तर अशा अर्थाने सिलेक्शन केलं जातं आणि त्या सिलेक्शन नंतर जी फेज सुरू होते ती म्हणजे ट्रेनिंगची. तर हे झालं सिलेक्शन फेज पर्यंत. नेक्स्ट पार्ट आता मी एक्सप्लेन करणार आहे. मोस्टली तो कन्सर्न असेल सिव्हिल सर्व्हिसेस बद्दलच, त्यातला ट्रेनिंगचा पार्ट. तर जनरली स्टेट सर्व्हिस असेल किंवा सेंट्रल सर्व्हिस असेल त्यासाठी 2 वर्षाचं ट्रेनिंग शेड्यूल बनवलेलं असतं. त्यामध्ये आता समजा DYSP आहे तर माझं जे ट्रेनिंग असतं ते 2 महिने फाउंडेशन ट्रेनिंग यशदा पुणे येथे होतं. 12 महिन्यांचं जे टेक्निकल ट्रेनिंग होतं म्हणजे आमचं जे पोलीस ट्रेनिंग आहे ते महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे होतं. आणि त्यानंतरचं 10 महिन्यांचं जे ट्रेनिंग असतं त्याला डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग इंटर्न ह्याला आपण म्हणू शकतो इट्स हँड्स ऑन
एक्सपिरियन्स, की एक्झॅक्टली तुम्ही तुमच्या पोस्टवर जाण्यापूर्वी तुम्ही जिल्ह्याचं पूर्ण प्रशासन, पोलीस प्रशासन समजून घेता की हे नेमकं कशा पद्धतीने काम करत आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या पदावर गेल्यानंतर तुम्ही व्यवस्थितपणे तुमचे कनिष्ठ आणि वरिष्ठ यांना हाताळू शकता, ह्यांना व्यवस्थित रिपोर्ट करू शकता, ह्यांच्याकडे व्यवस्थित पद्धतीने रिपोर्ट घेऊ शकता आणि एकंदरीत सगळं कामकाज जे आहे ते सुरळीतपणे पूर्ण करू शकता. तर त्यासाठी हे डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग प्लॅन केलेलं असतं. हे 24 महिने झाल्यानंतर आपण ज्या पोस्टसाठी सिलेक्ट झालेलो आहोत त्या पोस्टवर आपल्याला पोस्टिंग मिळते. हे झालं सगळं सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स पासून ते ट्रेनिंग पूर्ण करून ऍक्च्युअल आपल्या पोस्ट पर्यंत जाईपर्यंत. तर ठीक आहे, दिस इज अबाउट व्हॉट इज सिव्हिल सर्व्हिसेस किंवा प्रशासकीय सेवा म्हणजे नेमकं काय. अजून काही गोष्टी मला ह्यामध्ये एक्सप्लेन करायला आवडतील, कारण की काही जण जे आहेत ते अगदीच अनभिज्ञ आहेत की नेमकं काय आहे सिव्हिल सर्व्हिस किंवा प्रशासकीय सेवा. त्यांच्यासाठी मला थोडंसं एक्सप्लेन करायचं आहे. तुम्हाला राजकीय बातम्या तुम्ही वाचता किंवा तुम्हाला शासन म्हणजे काय, सरकार म्हणजे काय हे बऱ्याच अंशी माहिती असेल. तर एक सिम्प्लिस्टिक वे मध्ये शासन आणि जनता ह्यांना जोडणारा दुवा म्हणजे प्रशासन. म्हणजेच शासनाच्या ज्या काही स्कीम्स असतील, योजना असतील, धोरणं असतील, त्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा म्हणजे प्रशासन. तर मग प्रशासनामध्ये सुद्धा महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, विकास प्रशासन असेल, अर्थात रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशन, पोलीस ऍडमिनिस्ट्रेशन, डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन, हे वेगवेगळे काडर्स आहेत. तर वेगवेगळ्या काडर्सचं किंवा विभागांचं हे वेगवेगळं काम असतं. तर म्हणजेच प्रशासकीय अधिकारी हा काही डायरेक्टली जनतेचा प्रतिनिधी नसतो. जनतेचे प्रतिनिधी हे केवळ सरकारमध्ये आपण जे आपले प्रतिनिधी निवडून देतो लोकशाहीच्या माध्यमातून तेच असतात, आणि विधिमंडळात किंवा कायदेमंडळात जे काही ध्येय धोरण ठरतात ते अंमलबजावणी करण्यासाठी किंवा मायक्रो प्लॅनिंग करण्यासाठी लागणारी यंत्रणा म्हणजे प्रशासन. म्हणजेच इन टर्न जर प्रशासकीय सेवामध्ये आपण आलो, आपण जर अधिकारी झालो, अर्थात प्रशासकीय सेवक जर झालो, तर आपण ॲज अ सिव्हिल सर्वंट लोकांसाठी, लोकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी शासनाने बनवलेली योजना, धोरणं हे ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करू शकतो. म्हणजेच प्रशासकीय सेवांमध्ये येण्यासाठीचं जे एक मुख्य कारण बहुतांश लोकांचं जे असतं ते हेच आहे की जॉब सिक्युरिटी, जॉब सेफ्टी ह्यासोबतच एक खूप चांगला असा आपल्याला चान्स मिळतो किंवा एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळते, ज्यातून आपण आपला पगार घेतच एक चांगलं काम काहीतरी ॲज अ पार्ट ऑफ अवर ड्युटी करू शकतो. म्हणजे ह्यासाठी आपल्याला सेपरेट काही सोशल सर्व्हिस करण्याची गरज नाहीये. सिव्हिल सर्व्हिस इन इटसेल्फ इज अ सोशल सर्व्हिस. त्यामुळे आपल्याला एक्सप्लिसिटली वेगळं काही करावं लागणार नाही. म्हणजेच कुठलंही करिअर निवडताना जेव्हा आपण जॉब सिक्युरिटी निवडतो, सेफ्टी बघतो, आपली, कुटुंबियांची, समाजाची कुठेतरी आपण काही देणं लागतो, ह्या सगळ्या बाबी आपण बघतो. तर हे सगळं बघतानाच सॅलरी सोबत, जॉब सेफ्टी सोबतच जॉबमधून मिळणारं समाधान हा एक खूप महत्वाचा पार्ट आपण करिअर निवडताना बघत असतो. तर त्यामुळे करिअर निवडताना आपण जर हा विचार केला तर त्या विचाराच्या अनुषंगाने सिव्हिल सर्व्हिस हा एक खूप चांगला करिअर ऑप्शन ठरतो. कारण की असं म्हटलं जातं, जो भरा नहीं है भाव से जिसमें बहती रसधार नहीं, वो हृदय नहीं है पत्थर है जिसमें स्वदेश का प्यार नहीं. अर्थात देशावरचं प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. साधा आपल्या घरातला कचरा उचलून आपण व्यवस्थित डस्टबिन मध्ये टाकला, सुका कचरा आणि ओला कचरा सेपरेट करून जरी ठेवला तर ती सुद्धा एक अंगाने देश सेवाच आहे. पण अजून जास्त प्रोएक्टिव्हली आपल्याला जर काहीतरी करायचं असेल तर प्रशासकीय सेवा हा एक खूप चांगला मार्ग त्यासाठी असू शकतो. हाच विचार मी माझ्या थर्ड इयर मध्ये किंवा फायनल इयर ऑफ इंजिनिअरिंग मध्ये केला होता, आणि म्हणून मी निवडलं होतं की आपल्याला कुठेतरी पुढे जाऊन एक प्रशासकीय अधिकारी किंवा एक सिव्हिल सर्वंट बनायचं आहे, आणि त्यातून कुठेतरी स्वतःपेक्षाही पुढे जात आपल्या कुटुंबियांसाठी किंवा आपल्या समाजासाठी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजातील जे डाऊन ट्रॉडन आहेत, जे मुख्य प्रवाहातून कुठेतरी थोडेसे वेगळे झालेले आहेत, त्यांना मदत करण्यासाठी, दुर्बल घटकांना, गरीब घटकांना मदत करण्यासाठी एक खूप चांगली संधी म्हणून मी ही संधी निवडली. आणि आय फील माय सेल्फ फॉर्च्युनेट इनफ
की मी ती संधी ग्रॅब करू शकलो आणि कुठेतरी ते ड्रीम अचीव्ह करू शकलो. तर ह्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत की स्वप्न काय असावं, तर मला फक्त एखादी पोस्ट मिळावी हे स्वप्न नसावं. माझं स्पष्ट म्हणणं आहे की पोस्ट मिळणं हे फक्त एक माध्यम आहे त्या स्वप्नपूर्तीकडे. स्वप्न काय असावं, तर मला ह्या पोस्टच्या माध्यमातून रोज किमान एक असं काम करायचं आहे ज्या कामातून मी कुठल्या ना कुठल्या समाजातल्या घटकासाठी काहीतरी चांगलं करेल. आणि ह्याच विचारातून कुठेतरी मी ही पोस्ट मिळवली असेल आणि त्याच अनुषंगाने मी आज जेही काही करतो आहे आणि पुढच्या करिअरच्या 30 वर्षांमध्ये मी जेही काही करणार आहे, दिस इज द वन अँड ओनली एम दॅट आय हॅव, की प्रत्येक दिवशी काही ना काही असं करायचं ज्यातून समाधान मिळेल. सॅलरी तर मिळणारच आहे, ठीक आहे. कारण की बिईंग इन गव्हर्नमेंट सर्व्हिस सगळ्यात महत्वाची एक बाब अशी असते की जर तुम्ही राज्य शासनामध्ये निवडले गेलात, की MPSC मध्ये तुमची जर निवड झाली, तर तुमची जी अपॉइंटिंग ऑथॉरिटी असते ती असते गव्हर्नर ऑफ द स्टेट, म्हणजे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या पदावरून काढायचं असेल बिईंग अ गॅझेटेड ऑफिसर, तर त्या पॉवर्स केवळ राज्यपालांना असतात. बरेचसे लोक किंवा आता तुम्ही पेपरमध्ये वाचत असाल, म्हणजे इवन मी सुद्धा जेव्हा 21-22 असेल, माझ्याही मनात काहीसे असे संभ्रम होते की जे काही पॉलिटिकल लिडर्स असतात त्यांच्याकडनं काय दबाव येऊ शकतो, मग त्यांच्या मतानुसार आपल्याला वागावं लागतं किंवा काही इंटरफरन्स होऊ शकतो, बदल्या असतील किंवा मग अजून काही असेल, पनिशमेंट पोस्टिंग असा एक कन्सेप्ट असतो. तर हे सगळं सेकंडरी आहे, हे सगळं दुय्यम आहे. तुम्ही जर तुमच्या कार्याशी प्रामाणिक आहात, तुम्ही जर तुमच्या कामामध्ये तत्पर आहात, दक्ष आहात, तर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सोडून तुम्हाला तुमच्या पदावरून कोणीही काढू शकत नाही. आणि ज्या अर्थी तुम्ही महाराष्ट्र राज्याची सेवा करण्याचं ठरवलं आहे, त्या अर्थी केवळ तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात राहावं, तुम्ही केवळ पुण्यातच सर्व्हिस करावी असं तुमच्या मनात असू नये, असं माझं स्पष्ट मत आहे. मग काही लोकांना असं असतं की मग गडचिरोली जी असेल ती पनिशमेंट पोस्टिंग आहे, मला तिकडे नाही जायचं. मी तर एवढा क्लिअर आहे या बाबतीमध्ये की प्रोबेशन झाल्यानंतर मी स्वतः चॉईस देऊन म्हणणार आहे की मला गडचिरोलीला पाठवा, मला बघायचंय तिकडचं पोलिसिंग कसं. कारण की डायव्हर्सिटी, चॅलेंजेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि दुर्बल घटकांसाठी काम करणे ह्या सगळ्या हेतूनच जर मी इथे आलेलो आहे, तर मला तेच काम करायचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम असतात. आणि अजून एक मिसकन्सेप्शन मला कुठेतरी दूर करावं वाटतं, ते म्हणजे जनतेचे प्रतिनिधी किंवा पॉलिटिकल लीडर्स हे नेहमी इंटरफरन्स हे वाईट अर्थानेच करतात, असा एक कुठेतरी समज आहे. माझं असं मत आहे की असं बिलकुल नाही. लोकशाहीमध्ये जनतेने लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकीतून मतदान करून जे काही प्रतिनिधी निवडलेले आहेत ते कशासाठी? ज्या काही त्यांच्या समस्या असतील त्या त्यांच्यापर्यंत मांडण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी. मग अशा अडचणी दूर करण्यासाठी ऑब्व्हियसली पॉलिटिकल लीडर्स काम करणारच. आणि त्या अर्थाने केलेला इंटरफरन्स हा मी पॉझिटिव्ह इंटरफरन्स समजतो. मात्र कुठल्याही संविधानात्मक चौकटीत न बसणाऱ्या गोष्टी जर तुम्हाला कोणीही सजेस्ट करत असेल, तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की भारतातील प्रत्येक नागरिकासाठी सगळ्यात महत्वाचं जर काही असेल, सगळ्यात महत्वाचं टेक्स्ट जर कुठलं असेल, तर ते आहे भारताचं संविधान. आणि त्या अनुषंगाने त्या आधारावर केलेली कुठलीही कृती जी गुड फेथ मध्ये केलेली आहे, म्हणजेच सद्भावपूर्वक केलेली आहे, ती तुम्हाला करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. त्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही क्लिअर पाहिजेत. आणि ते म्हणतात कधी कधी अपने गिरेबान में झाको घालिब. जर आपण मनातून साफ असू तर कोणाची भीती बाळगण्याचे कारण नाही. आणि प्रशासन आणि शासन जर एकत्र काम करत असेल तरच जनतेच्या चांगल्यासाठी किंवा हितासाठी आणि इतर नागरिकांना मेनस्ट्रीम मध्ये आणण्यासाठी चांगली कामं होऊ शकतात, असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे हे मी मुद्दाम बोललो, कारण की बाहेर असताना आपण पेपरमध्ये काहीतरी वाचतो आणि काहीतरी आपले गोड गैरसमज करून घेतो. असं काही नसतं, ते काही जास्त मनावर घ्यायचं नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्याला पाहिजे तसं काम करताच येत नाही, खूप काय प्रेशर असतं, पॉलिटिकल बर्डन, असं काही नसतं. ठीक आहे, तुम्ही जर साफ असाल तर तुम्हाला कोणीही चांगलं काम करण्यापासून थांबवत नाही. हे झालं
हे मी जे काही सांगितलं त्याच अनुषंगाने एक मुद्दा अजून मला सांगायचा आहे, थोडासा जास्त एम्फॅसिस यावर करायचा आहे की व्हाय सिव्हिल सर्व्हिस, प्रशासकीय सेवांची निवड का करायची. माझ्या आधीच्या बोलण्यातून तुम्हाला जाणवलं असेल काही मुद्दे मी ऑलरेडी हायलाईट केलेले आहेत. काही मुद्दे जे आहेत जॉब सिक्युरिटी ह्याची, आता तुम्ही बघत असाल की कोविड-19च्या अनुषंगाने कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काय उलथापालथ सुरू आहे, किंवा जे कोणी चांगल्या सॅलरी जॉब्सला आता एम्प्लॉईड होते त्यांना सुद्धा आता कुठल्या अडचणींना फेस करावं लागत आहे. लेईंग ऑफचा जो ट्रेंड सुरू झालेला आहे तो पुढे सुद्धा कदाचित सुरू राहील. तर या सगळ्या गोष्टींमधून कुठेतरी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये अजून असं काही नाही. ठीक आहे, ले ऑफ करणं हे कल्चर गव्हर्नमेंटचं नाही. त्यामुळे जॉब सिक्युरिटी हा खूप महत्वाचा फॅक्टर आपल्याला इथे मिळतो. दुसरं जे आहे ते म्हणजे जो सोशल अँगल मी ऑलरेडी एम्फॅसिस केला तो. तिसरं आहे, आणि माझ्या मते हे काही खूप महत्वाचं नाही, पण कुठेतरी अजूनही लोकांकडून तसं आपल्याला बघितलं जातं की अधिकारी आहे, मग ती प्रतिष्ठा, तो मान कुठेतरी आपल्याला दिला जातो, पण हे दुय्यम आहे. ठीक आहे, ह्याच्या मागे लागणं एक्सपेक्टेड नाही, पण हे दिलं जातं, ही सुद्धा एक फॅक्ट आहे. त्यानंतर बाकी पर्क्स अँड प्रिव्हिलेजेस गव्हर्नमेंट सर्व्हिसचे भरपूर असतात. तर त्यामुळे एक करिअर ऑप्शन म्हणून हा खूप चांगला असा एक ऑप्शन आहे. तरी सुद्धा मी कॉर्पोरेट आणि गव्हर्नमेंट ह्याचं थोडंसं कंपॅरिझन मला सांगण्याची इच्छा आहे. कॉर्पोरेट जॉबचे काही प्रोज मला सांगायला आवडतील, कारण मी स्वतः तिथे 2 वर्ष काम केलेलं आहे. मी तिथलं कल्चर बघितलेलं आहे. खूप साऱ्या चांगल्या गोष्टी तिथे सुद्धा आहेत. फॉर एक्झाम्पल 5 days वीक, 2 दिवस तुम्हाला सुट्टी मिळेल. ज्या व्यक्तींना करिअर आणि लाईफ थोडंसं डिस्टिंक्ट जगायला आवडतं त्या व्यक्तींसाठी खूप चांगलं आहे. एक फिक्स टाइम ऑफ जॉब तुमचा असेल, लाईक 9 ते 6 असेल किंवा 10 ते 6 असेल, जो काही असेल तसं तुम्हाला करायला मिळेल जर कॉर्पोरेटमध्ये असाल तर. देन स्टेबल लाईफ आपण म्हणू शकतो. कुठेतरी स्टेबिलिटी जी आपल्याला लहानपणीपासून सांगितले जाते की तुम्ही एका ठिकाणी राहाल, तिथेच तुम्ही भरपूर वर्ष जॉब करू शकाल, मग फॅमिली, घरच्यांसोबत राहणं, एक स्टेबल लाईफ ज्याला आपण म्हणतो, ते तुम्हाला नक्कीच कॉर्पोरेट जॉबमधून मिळू शकतं. त्यानंतर पॅकेजेस जे आहेत, तुलना जर केली तर गव्हर्नमेंट सेक्टरपेक्षा कित्येक पटीनं जास्त पॅकेजेस त्याच कॉम्पिटन्सी लेव्हलच्या व्यक्तीला कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मिळतात, नो डाऊट अबाउट इट. त्यामुळे पॅकेजेसच्या दृष्टीने विचार केला तर ऑब्व्हियसली कॉर्पोरेट सेक्टरमध्ये खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्यानंतर अजून एक महत्वाचा भाग म्हणजे मेट्रो सिटीजमध्ये राहण्याची ज्यांना इच्छा असते, ज्यांना एम कल्चरचं ऍडिक्शन नाही, सवय झालेली असते, लाईक मॉल्स, मल्टिप्लेक्स अँड मॅकडीज, तर त्यांच्यासाठी कॉर्पोरेट जॉब हा एक खूप चांगला ऑप्शन ठरू शकतो. ऑन द अदर हँड गव्हर्नमेंट जॉबचे काय प्रोज आहेत किंवा काय फायदे आहेत हे मी थोडंसं सांगू इच्छितो. सगळ्यात महत्वाचं आहे सोशल स्टेटस अँड सोशल अँगल ऑफ द जॉब. त्यानंतर आहे ऑथॉरिटी किंवा लिगल पॉवर जी आपण म्हणू शकतो, जी आपल्याला मिळते कायद्याच्या चौकटीत ती. त्यानंतर आपलं जे ज्युरिस्डिक्शन असतं ते बऱ्याच अंशी खूप ब्रॉड असतं. म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये 1.5 लाख पगार घेणारा एखादा व्यक्ती जर एका क्युबिकलमध्ये बसून काम करत असेल, तर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये एखादा तहसीलदार, एखादा डेप्युटी कलेक्टर प्रांत किंवा एखादा DYSP हा कित्येक किलोमीटरच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये काम करत असतो. त्यामुळे ज्युरिस्डिक्शन वाईज खूप मोठं ज्युरिस्डिक्शन आपल्याला हाताळायला मिळतं. त्यानंतर आपण खूप महत्वाची भूमिका बजावू शकतो एकंदरीत आपल्या समाजाच्या, राज्याच्या आणि देशाच्या जडणघडणीमध्ये. तर हे जे प्रोएक्टिव्हली आपण चांगलं काम करू शकतो त्यासाठी सुद्धा खूप चांगला ऑप्शन हा प्रशासकीय सेवा ठरू शकतो. त्यानंतर काही कॉन्स किंवा काही तोटे काय असू शकतात, तर प्रायव्हेट सेक्टरचे काय तोटे असू शकतात. काही अंशी मी अनुभवलं आहे, कुठेतरी काम काही वर्षानंतर मोनोटोनस वाटायला लागू शकतं. शक्यता आहे, ओके, हे होईलच असं मी म्हणत नाही, बट बऱ्याचदा असं होतं की आपण एखादा डोमेन चूज करतो आणि आफ्टर 5, 7 or 10 years जेव्हा आपण मिडल लेवल मॅनेजमेंटला जातो, कुठेतरी एक स्टॅग्नेशन यायला लागतं आपल्या नॉलेजमध्ये किंवा इन्फॉर्मेशनमध्ये, आणि ते स्टॅग्नेशन आपण फील करायला लागतो. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये एव्हरी डे इज अ न्यू डे, एव्हरी केस इज अ न्यू केस. जर आज चोरी झाली,
चोरीला गेलेला माल काहीतरी वेगळा असेल, चोरीचं ठिकाण काहीतरी वेगळं असेल, चोरी करण्याची पद्धत काहीतरी वेगळी असेल, आणि उद्या माझ्याकडे एखादी चोरीची केस आली असेल, त्यात सुद्धा काहीतरी पद्धत वेगळी असेल, म्हणजे मोडस वेगळी असेल, माल वेगळा असेल. प्रत्येक केस वेगळी आहे, प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, आणि ती हाताळण्याची पद्धत सुद्धा आपल्याला वेगळी करावी लागते. त्यामुळे म्हणजे फक्त पोलीस सर्व्हिसमध्येच नाही, इव्हन डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये आणि रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये सुद्धा तेवढीच डायव्हर्सिटी आपल्याला अनुभवायला मिळू शकते. तर कॉन्समध्ये गव्हर्नमेंट सेक्टरचे सुद्धा काही जे कॉन्स आहेत किंवा तोटे किंवा लिमिटेशन्स रादर आपण ज्याला म्हणू शकतो, तर सगळ्यात महत्त्वाचं लिमिटेशन हे आहे की आपल्याला एका जागी स्थायिक होणे हा जो आपला भारतीयांचा, विशेषतः महाराष्ट्रीयन माणसांचा जो स्थायी भाव आहे की आपल्याला एका जागी स्थायिक होऊन राहायला, स्टेबल लाईफ, सेफ लाईफ जगायला आवडतं, तर तसं कुठेतरी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये किंवा सिव्हिल सर्वंटला करायला मिळत नाही. प्रत्येक 2 किंवा 3 वर्षांनी आपलं ट्रान्सफर होत असतं, कंपल्सरी ट्रान्सफर. त्यामुळे 30 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये अपेक्षित आहे की मी 15 वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या शहरामध्ये किंवा गावांमध्ये जॉब करणार. त्यामुळे जी ट्रेडिशनल डेफिनेशन ऑफ स्टेबिलिटी आहे त्या पद्धतीने काम करता येत नाही. पहिलं लिमिटेशन. दुसरं लिमिटेशन ते आहे की वर्क आवर्स फिक्स्ड नाहीत. एनी सिव्हिल सर्वंट इज अ सिव्हिल सर्वंट फॉर 24/7. म्हणजे असं तुम्ही म्हणू शकत नाही की 10 ते 6 माझं ऑफिस आहे, 6 वाजता आता मी पोलीस स्टेशन बंद केलं, 7 वाजता जर एखादी तक्रार आली तर ती मी घेणार नाही, असं नसतं. कुठलाही प्रशासकीय अधिकारी हा 24 तास अवेलेबल असणं अपेक्षित आहे. त्यामुळे एक जे लिमिटेशन आहे सगळ्यात मोठं ते आहे वर्क आवर्सचं. बट तुम्ही जर एन्थुझियास्टिक आहात लोकांची सेवा करण्यासाठी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे जर तुमचं इनहेरंट नेचर असेल, तर तुम्हाला त्याचा त्रास कधीच वाटणार नाही. रादर यू विल एन्जॉय इट. जास्तीत जास्त लोकांशी तुम्हाला इंटरॅक्ट करता येईल. बट ऑब्व्हियसली वर्क आवर्स फिक्स नसणं हा एक खूप मोठा लिमिटेशन सिव्हिल सर्व्हिसचा आहे. देन एम कल्चरचं जे मी बोललो, मेट्रो सिटीजमध्ये राहायला मिळेलच असं नाही, ठीक आहे. तर हे अजून एक लिमिटेशन असू शकतं, किंवा ज्या लोकांना वेगवेगळ्या जागा एक्सप्लोअर करायला आवडतं त्यांच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी सुद्धा असू शकते. फॉर एक्झाम्पल, मला वेगवेगळ्या ठिकाणी राहायला आवडतं, तर आय टेक इट ॲज अन ऑपॉर्च्युनिटी. हे सगळे झाले प्रोज अँड कॉन्स प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट सेक्टरचे. हे सगळं झालं सिव्हिल सर्व्हिसबद्दल. व्हॉट इज सिव्हिल सर्व्हिस, व्हाय टू ऑप्ट फॉर इट, what are the adequacies or limitations regarding it. त्यानंतर आता आपण बघूया की हे कोण करू शकतं किंवा हे कधीपासून करायला पाहिजे. जर सिव्हिल सर्व्हिसची तयारी करायची असेल तर कुठलाही पदवीधर विद्यार्थी हा सिव्हिल सर्व्हिस ची एक्झाम देऊ शकतो. सॉरी फॉर द ब्रीफ इंटरप्शन. तर कुठलाही पदवीधर विद्यार्थी हा सिव्हिल सर्व्हिसची एक्झाम देऊ शकतो. फायनल इयर अपिअरिंग विद्यार्थी हे सुद्धा एक्झाम देऊ शकतात, प्रोव्हाइडेड इंटरव्ह्यूला अपिअर होण्यापूर्वी आपल्याकडे डिग्री सर्टिफिकेट असणं अपेक्षित आहे. त्यामुळे आपण एक्झाम देऊ शकता. इंटरव्ह्यू जनरली जो असतो तो नेक्स्ट इयर ठेवला जातो किंवा असतो प्रोसेसनुसार. त्यामुळे तोपर्यंत आपल्याकडे डिग्री सर्टिफिकेट असलं तरी सुद्धा आपण पात्र आहे. त्यामुळे हे झालं की कोण अपिअर होऊ शकतं, टेक्निकल दृष्टिकोनातून कोण अपिअर होऊ शकतं. ऍक्च्युअली कोण अपिअर होऊ शकतं, वन हु इज पॅशनेट इनफ, जे स्वतःच्या बद्दल खूप जास्त, म्हणजे ज्याला म्हणतात की खूप हाय सेल्फ इस्टीमवर काम करणारे जे लोक आहेत ते लोक नक्कीच ह्यासाठी ऑप्ट करू शकतात. फक्त सोशिओलॉजिकल आणि फिजिओलॉजिकल नीड्समध्ये जे अडकून पडले आहेत त्यांच्यासाठी हे क्षेत्र नाही. म्हणून सोप्या शब्दामध्ये जो व्यक्ती स्वतः पेटलेला आहे तो नक्कीच ही परीक्षा देऊ शकतो किंवा त्यानेच द्यावी, इतरांनी ह्या क्षेत्रात येऊ नये. देन अगेन जो व्यक्ती सेल्फ डिसिप्लिन्ड आहे,
ज्याला लोकांनी सांगावं लागत नाही की बाळ अभ्यास कर, जो स्वतःहून 8, 10, 12 तास अभ्यास करू शकतो, त्यानेच ह्या क्षेत्रामध्ये यावं. इतरांनी कृपया इकडे येऊन गर्दी वाढवू नये. त्यानंतर प्रिपरेशन कधीपासून करावं, की व्हेन टू स्टार्ट. खूप लोकांचं असं असतं की सर मी 10वीला आहे, 11वीला आहे, 12वीला आहे, तर मी आत्तापासून तयारी केली तर चालेल का? ऑब्व्हियसली चालेल. लवकर सुरुवात करणं हे नेहमीच बेनिफिशियल ठरू शकतं. फक्त यामध्ये एक गोष्टीची काळजी घ्यायची की आपल्याला ॲक्च्युअल अभ्यास तेव्हापासून करायचा नाहीये. लाईक 12वी असेल किंवा फर्स्ट इयर असेल डिग्रीचं, तेव्हापासून ॲक्च्युअल अभ्यास करू नका. त्याच्या पेरिफेरीचा अभ्यास करा. कारण असंही होऊ शकतं की ज्या वर्षी तुम्ही एक्झाम देणार आहात, त्या वर्षी एखाद्या वेळेस पॅटर्न बदलून जाईल. मग तुम्ही जर आधीपासून जर अभ्यास करत असाल तर तुम्हाला ते त्रासदायक होऊ शकतं किंवा इट विल गो इन वेन. त्यामुळे ॲक्च्युअल अभ्यास करणं अपेक्षित नाहीये. मात्र वर्तमानपत्राचं वाचन, न्यूजपेपरमध्ये स्पेशली एडिटोरियल पेज वाचणं अपेक्षित आहे. त्यानंतर यूट्यूब व्हिडिओज भरपूर आहेत रिगार्डिंग सिव्हिल सर्व्हिस, नॉट द ॲक्च्युअल कंटेंट बट द पेरिफेरी, लाईक टॉपर्स गायडन्सचे असतील, त्यांच्या स्ट्रॅटेजीजचे असतील, त्यांच्या स्टोरीज असतील, ते तुम्ही बघू शकता. किंवा इतर काही सिरियल्स आहेत, लाईक प्रधानमंत्री सारखी सिरीज असेल, संविधान सारखी सिरीज असेल, तर अशा सिरीज सुद्धा तुम्ही बघू शकता, ज्यातून तुम्हाला कुठे ना कुठे ह्या गोष्टीची आवड निर्माण होईल. परत प्राईम टाईम शोज, एस्पेशली राज्यसभा आणि लोकसभा टीव्हीवरचे तुम्ही पाहू शकता, ज्यातून तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचे जे पर्स्पेक्टिव्ह असतील ते डेव्हलप व्हायला मदत होईल. म्हणजे द ओनली थिंग वी शुड बी कन्सर्न विथ इज टू ब्रॉडन अवर हॉरिझॉन. ते आपले स्टडी हॉरिझॉन्स जे आहेत ते ब्रॉडन करण्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. कारण की ह्या परीक्षेचा जो सिलेबस असतो तो असा असतो की एव्हरीथिंग अंडर द स्काय अँड इवन अबोव्ह इट, कारण स्पेसचे पण क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे इतिहास असेल, नागरिकशास्त्र असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, बुद्धिमत्ता, अंकगणित, इंग्लिश, मराठी, मग त्यात रायटिंग स्किल्स, हे सगळं काही इन्क्लुडेड असतं या एक्झाम्समध्ये. त्यामुळे सगळ्या पद्धतीचं वाचन करणं, डायव्हर्स वाचन करणं अपेक्षित आहे. आता जे विद्यार्थी फायनल इयरला आहेत किंवा त्यानंतर ज्यांचं डिग्री झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांनी डायरेक्टली अभ्यास करायला सुरुवात करणं अपेक्षित आहे. सगळ्यात आधी NCERTचे टेक्स्टबुक्स आणि स्टेट बोर्डाचे टेक्स्टबुक जे आहेत ते वाचावेत. त्यानंतर टॉपर्सच्या बुकलिस्ट आपल्याला गुगलवर सर्च केलं तरी मिळतील. त्या बुकलिस्ट घ्यायच्या आणि त्या बुकलिस्टप्रमाणे टेक्स्टबुक्स आणि रेफरन्स बुक्स जे आहेत ते वाचायला सुरुवात करायची. तर हे झालं की कधी सुरुवात करावी आणि नेमकं सुरुवात करताना काय करावं त्याबद्दल. नेक्स्ट पार्ट जो आपल्याला बघायचा आहे तो सिलेबस पण मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की नेमका सिलेबस काय असतो. मी मेन फोकस जो केला आहे तो सिव्हिल सर्व्हिसवर केला आहे. मी बँकिंग किंवा इतर एक्झाम्स बद्दल जास्त काही बोलत नाहीये. त्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर गुगलवर आपण कुठल्याही एक्झाम बद्दल टाकलं तर आपल्याला जी काही माहिती आहे ती मिळू शकते. ते काही जास्त अवघड काम नाही आहे. तर सिव्हिल सर्व्हिसमध्ये नेक्स्ट जे आहे ते जनरल सिलेबस मी आपल्याला एक्सप्लेन केलंय. तयारी करताना ऍक्च्युअल आता जे लोक सुरुवात करणार आहेत तयारीची, त्यांनी सगळ्यात आधी सिव्हिल सर्व्हिसच नाही, कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन देताना सगळ्यात आधी काय करणं अपेक्षित आहे, तर सगळ्यात आधी त्या एक्झामचा सिलेबस आपल्याला माहिती पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आपण अभ्यासाला सुरुवात करतो, एखादं पुस्तक घेऊन कोणीतरी सांगितलेलं असतं की हा इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं, लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचा. आपण ते वाचायला सुरुवात करतो, पण आपण परीक्षेचा सिलेबस बघितलेलाच नसतो. त्यामुळे सगळ्यात आधी ते बघणं अपेक्षित आहे, सिलेबस. नेक्स्ट इन सिक्वेन्स काय येतं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आपण बघणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर मग आपण ऍक्च्युअल अभ्यासाला सुरुवात करावी. त्यात सुद्धा मी जो सिक्वेन्स सांगितला आहे, स्टेट बोर्ड, NCERTs, न्यूजपेपर रिडिंग एस्पेशली, त्यामध्ये एडिटोरियल्स, आणि नंतर काय वाचावं तर ऍक्च्युअल कंटेंट ऑफ द टेक्स्ट बुक्स अँड रेफरन्स बुक्स. हे सगळं झालं तयारीबद्दल. त्यानंतर
त्यानंतर आता जे विद्यार्थी ऑलरेडी तयारी करतायत, ज्यांनी 1 किंवा 2 अटेम्प्ट ऑलरेडी दिलेले आहेत, त्यांनी कुठेतरी हे ठरवलं पाहिजे की किती वर्षांपर्यंत आपण ह्याचा अभ्यास करायचा आहे किंवा किती अटेम्प्ट्स आपण याचे द्यायचे आहेत. तर ऑनेस्टली सांगतो, प्रत्येक जणाचं सिलेक्शन यामध्ये होत नाही, कारण तेवढ्या जागाच नसतात. आणि जर तेवढ्या व्हॅकन्सीज गव्हर्नमेंटकडे नसतील तर ऑब्व्हियसली प्रत्येक जण हा ऑफिसर होऊ शकत नाही. मी माझ्या वेळेस तर सांगितलं तुम्हाला की 3.5 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि जागा होत्या 134, आय गेस 134-35 काहीतरी होत्या, आणि त्यात पण DYSPच्या जागा होत्या 17 ओके. आणि त्यातनं मग मेन एक्झामिनेशनसाठी पात्र ठरले काहीतरी 1500-1600 लोक, इंटरव्ह्यूसाठी काहीतरी 450-500 लोक, आणि त्यातनं सिलेक्शन झालं 134-35 जणांचं, त्यात सुद्धा DYSP 17. म्हणजे जर तुम्ही पर्सेंटेज काढलं तर ते येईल 17/3 लाख. हे खूप म्हणजे भीषण आहे, भयावह आहे. त्यामुळे प्रत्येकाचं सिलेक्शन होईल असं नाही. म्हणून कुठल्या वर्षीपर्यंत आपल्याला तयारी करायची आहे हे आपण स्वतः ठरवून घ्यायला पाहिजे आणि तोपर्यंतच अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर कुठला ना कुठला प्लॅन बी आपल्याकडे तयार असला पाहिजे. माझ्यासाठी नंबर 1 टार्गेट होतं UPSC करायची, ते नाही झालं तर प्लॅन बी होतं MPSC करायची. त्याप्रमाणे मी केलेलं आहे आणि त्याच प्लॅननुसार कुठेतरी पोस्ट सुद्धा मिळालेली आहे. आता मला काही गोष्टीवर फोकस करायचं की चॅलेंजेस काय काय असू शकतात, काय काय आव्हानं आपल्याला फेस करायला लागू शकतात. तर एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आव्हानं भरपूर असतील, चॅलेंजेस भरपूर असतील, पण ह्यामध्ये घाबरून बिलकुल जायचं नाहीये. ह्यातच नाही तर कुठल्याही प्रकारचं जेव्हा तुम्ही एखादं टार्गेट निवडता त्यावेळी टार्गेट निवडण्यापूर्वी विचार करायचा असतो, टार्गेट निवडल्यावर विचार करायचा नसतो. म्हणजेच काही ओळी आहेत त्या खूप मला आवडतात किंवा भावतात मनाला, त्या तुम्हाला सांगू इच्छितो की कसं आपण कमिटेड राहायला पाहिजे. जब नाव जल में छोड़ दी तूफान में ही मोड़ दी, जब नाव जल में छोड़ दी तूफान में ही मोड़ दी, दे दी चुनौती सिंधु को फिर धार क्या मझधार क्या, कहा मृत्यु को वरदान नहीं, मरना लिया जब ठा नहीं, तब जीत क्या तब हार क्या, जब छोड़ दी सुख की कामना आरंभ कर दी साधना, जब छोड़ दी सुख की कामना आरंभ कर दी साधना, संघर्ष पथ पर बढ़ चले फिर फूल क्या अंगार क्या. तर ज्यावेळी आपण अशा एखाद्या चॅलेंजिंग जॉबसाठी किंवा चॅलेंजिंग एक्झामसाठी आपण द्यायची असं आपण ठरवतो, त्यावेळी भीती प्रत्येकाला वाटते, ती मनातून काढून टाकून कुठेतरी आपण तयारी करायला सुरुवात करायची असते. आणि अपयशाला बिलकुल घाबरायचं नसतं, रादर त्याला एक स्टेपिंग स्टोन म्हणून वापरायचं असतं. त्यामधून लर्निंग घेऊन आपण पुढे जे काही असेल त्यासाठी तयार राहायचं असतं. आव्हानं जे मी सांगत होतो त्याप्रमाणे आव्हानं ह्यामध्ये भरपूर येणार आहेत. वैयक्तिक पातळीवर पण येणार आहेत, सामाजिक पातळीवर सुद्धा येणार आहेत. आपल्या कुटुंबाला सुद्धा बरंच काही फेस करावं लागू शकतं. ग्रामीण भागामध्ये असं म्हटलं जातं की जर तुमचं एखाद्या व्यक्तीशी भांडण असेल तर त्या व्यक्तीच्या मुलाला MPSCच्या नादी लावा. म्हणजे ह्याचं कारण काय, कारण सिलेक्शन पर्सेंटेज तेवढं कमी आहे. बट ह्याला खूप काही निगेटिव्ह घेण्याची गरज नाहीये. मी हे का सांगितलं, कारण की जी काही आव्हानं आपल्याला फेस करायची आहेत तर काही आव्हानं आपल्या कुटुंबियांना सुद्धा फेस करावी लागतात. बऱ्याचदा असं होतं की विचार करा की 23व्या-24व्या वर्षी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा एखादा व्यक्ती असतो. म्हणजे असं उमेदीचं वय ज्यावेळी आपण लाथ घालू तिथे पाणी काढण्याची आपली ताकद असते, आणि त्यावेळी आपण 8 तास 10 तास 12 तास एखाद्या अभ्यासिकेमध्ये एखाद्या रूम मध्ये स्वतःला कोंडून केवळ आणि केवळ अभ्यास करत असतो, आणि तरी सुद्धा आपण ती परीक्षा पास होत नाही. असं एकदा होतं, दोनदा होतं, तीनदा होतं. घरच्यांना सुद्धा त्याची कुठेतरी काळजी वाटायला लागते. बाकीचे लोक जे असतात ते आपल्या घरी येऊन आपल्या घरच्यांना विचारतात की काय झालं, तुमचा मुलगा तर कलेक्टर व्हायला गेला होता, तहसीलदार व्हायला गेला होता, अजून का नाही झाला. त्यावेळी घरचे सुद्धा चिंतेत येतात, त्यांना सुद्धा कुठेतरी टेन्शन येत असतं. आणि म्हणून घरच्यांचं पाठबळ असणं, त्यांचा सपोर्ट असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि जी आव्हानं आपल्याला फेस करावी लागतात ती कौटुंबिक पातळीवर सुद्धा असतात. म्हणून आपण खूप स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. फिजिकल फिटनेस इतकाच मेंटल टफनेस खूप महत्वाचा असतो कुठल्याही
आव्हानामध्ये, तर ते आपल्याला खूप व्यवस्थित फेस करावं लागतं. वैयक्तिक पातळीवर खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. फॉर एक्झाम्पल 22, 23, 24 हे वय वेगवेगळ्या मोहामध्ये पडण्याचं वय असतं. ह्या सगळ्या मोहांपासून आपल्याला दूर राहायचं असतं. हे बघा, ॲज अन एल्डर ब्रदर मी तुम्हाला हे सांगतोय, कुठलाही अधिकारी म्हणून हे सांगत नाहीये, कारण मी सुद्धा त्या वयातून पुढे आलेलो आहे. ह्या वयामध्ये खूप सारे प्रलोभनं तुम्हाला मोहात पाडू शकतात. तर ह्या सगळ्यापासून बाहेर राहून एकच विचार करायचा की आपण कुठल्या तरी उदात्त कार्यासाठी, कुठल्या तरी मोठ्या गोष्टीसाठी प्रशासकीय सेवेचं करिअर निवडलेलं आहे आणि आपण त्यासाठी तयारी करतो आहोत. ज्यावेळी कुठेतरी तुम्हाला डाऊन वाटतं किंवा ज्यावेळी तुम्हाला वाटतं की एखाद्या मोहाला तुम्ही बळी पडण्याची शक्यता आहे, त्यावेळेस फक्त एक विचार करायचा की रस्त्यातून तुम्ही कुठेतरी जात आहात, एखाद्या सिग्नलवर एखादा एक वयस्कर व्यक्ती येतो किंवा एखादी महिला येते, तिच्या कडेवर एखादं रडणारं बाळ असतं, अंगावर फाटके कपडे असतात, डोळ्यात पाणी असतं, खायला काही नसतं, आणि अशा वेळी एक मनात ठेवायचं की मी जर अधिकारी झालो तर मी अशा एखाद्या तरी व्यक्तीला मदत करेल आणि अशा एखाद्या तरी व्यक्तीचं कुटुंब कुठेतरी सावरायला मी मदत करेल. ही जर भावना मनात ठेवली तर प्रामाणिकपणे सांगतोय, तुम्हाला अभ्यास कधी बोर होणार नाही. कुठलाही मोह, कुठलंही प्रलोभन कधीही तुम्हाला बळी पाडू शकणार नाही. कारण तुम्ही फक्त हे स्वतःसाठी करत नसणार, तुम्ही हे तुमच्या कुटुंबियांसाठी, तुम्ही तुमच्या गावासाठी आणि तुम्ही समाजातल्या त्या प्रत्येक व्यक्तीसाठी ज्याच्या डोळ्यात पाणी आहे ते अश्रू दूर करण्यासाठी तुम्ही अभ्यास करतायत. हे मनात ठेवून जर अभ्यास केलात तर मंजिल तुमचीच आहे. बिलकुल त्यात घाबरण्याचं काही कारण नाही. नेक्स्ट, हे झालं आव्हान तयारीच्या दरम्यानचं. सिलेक्शन नंतर सुद्धा बरीचशी आव्हानं असतात. काही आव्हानं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली. सगळ्यात महत्वाचं मला एक सांगायचं आहे. हे बघा, आता मी पोलीस सर्व्हिसमध्ये आहे. मी एक गृहीतक मनात ठेवून चाललोय, सुट्टी मिळणार नाही. ठीक आहे, आणि मी यात खुश आहे. जर मला ह्याचं टेन्शन यायला लागलं की अरे मला सुट्टीच मिळणार नाही, आता मी कुटुंबियांना कधी वेळ देऊ, मग फक्त हेच प्रोफेशनल लाईफच का, मला काय पर्सनल लाईफ नाही का? प्रोफेशनल लाईफ समजा मी 10 तास पोलीस स्टेशनमध्ये असेल, 14 तास तर माझे आहेत, 14 तास तर मी माझं जगू शकतो. आणि 10 तास पण मी काय करतोय, मी माझ्या आयुष्यामध्ये जे काही गोल्स ठेवले आहेत, माझे करिअर गोल्स आणि लाईफ गोल्स, ह्याचा मी एक सुवर्ण मध्ये साधलाय आणि मगच मी एक क्षेत्र निवडलंय. त्यामुळे माझा जॉब हा माझ्या लाईफचा इंट्रिन्सिक पार्ट आहे. हे मी काही एलियन पार्ट म्हणून करत नाहीये किंवा एक्सट्रिन्सिक पार्ट म्हणून करत नाहीये. त्यामुळे काही लोकांना ही अडचण वाटू शकते, बट मला ही अडचण वाटत नाही. फक्त मी तुम्हाला हे मुद्दामून मेन्शन करून सांगतोय कारण की तुलनात्मक दृष्ट्या सुट्ट्या मिळणं थोडंसं कठीण असतं ह्या टाईपच्या जॉबमध्ये. ड्युटीचं नेचर जे आहे ते 24 तास 24/7चं आहे. वर्क प्रेशर म्हणाल तर आहे, म्हणाल तर नाही. प्रत्येक व्यक्तिपरत्वे हे बदलतं. तुम्हीच बघाल की तुमच्या गावामध्ये आलेला एखादा अधिकारी असतो, त्याचं नाव तुम्हाला माहिती होतं आणि त्यापूर्वीच्या अधिकाऱ्याचं तुम्हाला नावच माहिती नसतं. चांगल्या कामासाठी हे मी एम्फसिस देऊन सांगू इच्छितो. तर हे जसा व्यक्ती असेल तसंही बदलेल. फॉर एक्झाम्पल क्रिकेट प्लेयर्स बरेचसे असतील, तर क्रिकेटचं एक्झाम्पल देऊन सांगतो. कॅप्टन्स आतापर्यंत भारताचे भरपूर झालेत. ठीक आहे, प्रत्येक कॅप्टनची टीमला हाताळण्याची शैली ही वेगळी असते. गांगुली थोडासा आक्रमक असेल, धोनी थोडासा शांत असेल, विराट कोहली परत आक्रमक असेल. म्हणजेच पोझिशन तीच आहे, पण व्यक्तिपरत्वे त्या टास्कला किंवा त्या टास्कवरच्या प्रेशरला हँडल करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. म्हणून मला हे स्पेसिफिकली सांगा वाटतं की वर्क प्रेशर हा जो पॉईंट आहे, काही लोकांना वाटतं, काही लोक त्याला एन्जॉय करतात आणि बरेचसे लोक असे असतात जे प्रेशरमध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्म करतात. नॉर्मल सिच्युएशनला ते ऑर्डिनरी असतात, पण त्यांना जर एखादी चॅलेंज दिली तर ते स्वतःपेक्षाही काहीतरी वरच्या पातळीवर जाऊन चांगलं काम करून दाखवू शकतात. तर त्या लोकांसाठी प्रेशर हे वेलकम जेस्चर आहे. म्हणून ह्याला बिलकुलच निगेटिव्हली घेण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर चॅलेंजर आपण म्हणायचं तर चॅलेंज हे होऊ शकतं की पोस्टिंग कुठेही होतं. काही लोकांना वाटतं की नाही मला फक्त पश्चिम महाराष्ट्रात राहायचं आहे, मला विदर्भात जायचं नाही, मराठवाड्यात जायचं नाही. तर त्यांच्यासाठी माझं असं म्हणणं असेल की हे बघा, प्रशासकीय सेवा ही महाराष्ट्रात कुठेही सेवा करण्यासाठी तुम्ही आलेला आहात आणि त्याच दृष्टिकोनातून सेवा करायची आहे. जिथेही जाऊ
तिथे चांगलं काम करायचं, हे एकच टार्गेट मनात राहिलं पाहिजे. तसं जर असेल तर ते काही आव्हान वाटणार नाही, ते काही आपल्याला चॅलेंज वाटणार नाही. त्याला आपण योग्य पद्धतीने डील करू शकू. तर हे झालं सगळ्या आव्हानांबद्दल. त्यानंतर बऱ्याचदा असं होतं की अभ्यासादरम्यान आपण स्वतःलाच थोडंसं कमी लेखायला लागतो, किंवा एकदा दोनदा तीनदा फेल्युअर आल्यानंतर असं होतं की आपल्याला वाटतं की मीच कुठेतरी एबल आहे किंवा नाही, ही शंका मनात उत्पन्न व्हायला लागते. ती शंका निर्माण होण्यासाठी ऍक्च्युली एक क्षेत्रच असं आहे. 1 वर्षापूर्वी माझ्याकडे एक पालक आले होते. त्यांचा मुलगा 10वीत होता आणि ते माझ्याकडे आले आणि मला म्हटले की सर, हा पहिलीपासून टॉपर आहे. स्कॉलरशिप एक्झाममध्ये हा राज्यात नंबर काढतो. 4थीला 7वीला प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये सुद्धा याचा नंबर असतो. कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये हा पहिल्या 3त आल्याशिवाय राहतच नाही. हा कधीच फेल झालेला नाही. तर प्रशासकीय सेवामध्ये ह्याला येण्याची इच्छा आहे. तर मी त्यांना सांगितलं की हा कधीच फेल झालेला नाही, खूप चांगली गोष्ट आहे. प्रशासकीय सेवामध्ये येऊ द्यात, त्याला हा चान्स नक्कीच मिळेल. म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये फेल्युअर इज अ वेलकम जेस्चर. त्यातून तुम्ही बरेच काही शिकता, त्यातून तुम्ही बरेच काही इम्प्रूव्ह होता आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग बनवता. फिजिकल फिटनेस, मेंटल टफनेस, ह्या दोन्ही अँगलवर तुम्ही काम करायला शिकता. तर फेल्युअरला बिलकुल घाबरायचं नाही आणि कंपॅरिझन केल्याच जातं. स्वाभाविक आहे की समजा 2 मित्रांनी अभ्यास सुरू केला, एका मित्राचं सिलेक्शन होतं, एकाचं होत नाही. दोघांनी सेम पुस्तकं वाचलेली असतात. तर त्याचं ह्या वर्षी नाही झालंय, पुढच्या वर्षी होईल. क्लास 1 साठी किंवा ग्रुप ए सर्व्हिससाठी नाही झालंय, ग्रुप बी साठी तरी होईल. तर ह्यामध्ये न्यूनगंड बाळगण्याची काही आवश्यकता नाहीये. कारण की असं म्हणतात की नेहमी आपण निगेटिव्ह का होतो, कारण आपण तुलना करत बसतो आणि त्यातून काय होतं की आपण दुसऱ्यापेक्षा उत्तम बनण्याच्या प्रयत्नात स्वतःशीच तुलना करणं सोडून देतो. आपण दुसऱ्याशीच तुलना करत राहतो. म्हणजे असं म्हणतात की इससे बेहतर की उससे बेहतर, किस किससे बेहतर बनेगा तू, तेरी मिसाल तू खुद है, तेरी मिसाल तू खुद है, बना ले खुद को खुद से बेहतर. आपण काल जसे होतो त्याच्यापेक्षा बेटर जर आज असू, तर आपण कुठेतरी इम्प्रूव्ह करतो आहोत आणि त्याच माध्यमातून आपण कुठेतरी नक्कीच यशाच्या जवळ जाऊ शकतो. आणि यश सुद्धा ती एक सब्जेक्टिव्ह टर्म आहे. पोस्ट मिळवणं हेच यश नाही. बऱ्याच अँगल्सनी बरेचसे असे जॉब एव्हेन्यूज आहेत, बरेचसे असे अपॉर्च्युनिटीज आहेत ज्यामधून आपण आपले गोल्स अचीव्ह करू शकतो. तर यश हे सब्जेक्टिव्ह टर्म आहे, हेच मला सांगायचं होतं. आणि ते एक रिलेटिव्ह टर्म आहे. तुम्ही स्वतःला कधी मानाल यशस्वी हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही जर असं ठरवलं की मी कलेक्टर झालो तरच मी यशस्वी, आणि त्यातून जर समजा तुम्ही तहसीलदार झाले, इट डझंट मीन तुम्ही अयशस्वी आहात. ठीक आहे, कित्येक जणांपेक्षा अजूनही तुम्ही बेटरच आहात. पण महत्वाचं हे आहे की तुम्ही मनातून समाधानी असलं पाहिजे आणि जे काही मिळत आहे त्याचं बेस्ट करणं एक्सपेक्टेड आहे. असं म्हणतात इट्स बेटर टू बी अ परफेक्ट डॉंकी दॅन टू बी अन इम्परफेक्ट हॉर्स. त्यामुळे तुम्ही जे आहात ते परफेक्ट व्हा, रादर दॅन दुसरं काहीतरी बनणं जे की आपण इम्परफेक्ट असू. तर हे सगळं झालं सिव्हिल सर्व्हिस काय आहे, कोणी करावी, कधी करावी, कुठे कुठे करावी हा एक मुद्दा राहिलाय. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की युपीएससी करायची असेल तर दिल्लीला जावं लागेल आणि एमपीएससी करायची असेल तर पुण्याला जावं लागेल. कंपल्शन नाही, बट क्लासेस जे आहेत दर्जेदार क्लासेस हे ह्या 2 ठिकाणी अवेलेबल आहेत. ह्यात काही मात्र शंका नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की क्लास लावला म्हणजे सिलेक्शन होईल असंही नाही. बहुतांश विद्यार्थी असे आहेत जे क्लास न लावता सिलेक्ट झालेले आहेत. त्यामुळे इट्स अप टू अस क्लास जॉईन करायचा आहे किंवा नाही. बरेचसे तुम्हाला आता ऑनलाईन मीडिया एवढा अवेलेबल झालेला आहे, युट्यूब गायडन्स आहे,
आहे कनेक्टेड आहे, तुमचं फक्त चालू करा. सॉरी फॉर इंटरप्शन. ठीक आहे, तर आपण क्लासेस बद्दल बोललेलो आहोत. भरपूर ऑनलाईन ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत, ते सुद्धा आपण प्रेफर करू शकतो. आणि रिसोर्स मटेरियल जे आहे ते भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे. कुठलीही बुक लिस्ट जर तुम्ही बघाल तर पुस्तकं सुद्धा आता अशा धर्तीवर निघतायत की आपण घरी बसून सुद्धा त्याचा अभ्यास करून नक्कीच कुठेतरी यशाच्या जवळ जाऊ शकतो. तर प्रिपरेशन बद्दल हे झालं की व्हेअरचा पार्ट मी आन्सर केलाय. आता एक महत्वाचा क्वेश्चन असतो की हाऊ, हे कसं करायचं आहे. तर ह्यामध्ये बरेचसे ऑप्शन्स ह्यामध्ये आहेत. तर सगळ्यात महत्वाचं आहे की सिक्वेन्स आपल्याला कळला पाहिजे. सगळ्यात आधी सिलेबस माहिती पाहिजे, त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस आपल्याला जमलं पाहिजे. त्याचे सुद्धा पुस्तकं मार्केटमध्ये आहेत, ते सुद्धा आपण जर बघाल तर आपल्याला एक आयडिया येईल की कुठल्या पार्टला किती वेटेज आहे, कुठला टॉपिक किती महत्वाचा आहे. आणि त्यानंतर महत्वाचा पार्ट सुरू होतो तो म्हणजे टेक्स्ट बुकचं वाचन, त्यामध्ये NCERT आणि स्टेट बोर्ड. त्यानंतर ऍक्च्युअल रेफरन्स बुक बरेचसे आहेत, ते आपल्याला करायला लागतील. आणि जे नवीन अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी सजेस्ट करू इच्छितो की अभ्यास हा नेहमी मुख्य परीक्षेचा आधी करायचा आणि पूर्व परीक्षा ज्यावेळेस 3 महिन्याच्या अंतरावर असेल त्यावेळेस पूर्व परीक्षेचा अभ्यास सुरू करायचा. कारण की मुख्य परीक्षेचा एकदा अभ्यास जर तुम्ही केलात तर तो एवढा व्हास्ट आहे आणि डीप आहे की तुम्हाला भरपूर एक ग्रास्प येते सब्जेक्टची. आणि त्यानंतर मग ऍक्च्युअल आपल्याला प्रिलिम्सचा अभ्यास केला तर कुठेतरी 40-50% अभ्यास आपला ऑलरेडी झालेला असतो. आणि त्यानंतर पूर्वपरीक्षेचा अभ्यास करायचा. पूर्वपरीक्षेच्या अभ्यासामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आहे MPSC साठी CSAT, सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट, म्हणजेच नागरी सेवा कल चाचणी. तर त्या विषयासाठी सुद्धा खूप इंटरेस्टिंग असा विषय आहे. ज्या विद्यार्थ्यांनी लहानपणीपासून स्कॉलरशिप एक्झाम, MTS, NTS वगैरे एक्झाम दिलेले असतील त्यांना हे थोडंसं सोपं जाईल. त्यामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता म्हणजेच मेंटल एबिलिटी, क्वांटिटी ऍप्टिट्यूड, इंग्लिश पॅसेजेस, त्याचे आन्सर्स, डिसिजन मेकिंग हा सगळा पार्ट असतो. तो अतिशय इंटरेस्टिंग पार्ट आहे. त्याचं सुद्धा एकच सोल्युशन आहे, जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही ह्यामध्ये बेटर होत जाल. तर पूर्वपरीक्षा आणि दोन्ही ज्या परीक्षा आहेत MPSC साठी ह्या ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम्स आहेत, म्हणजे MCQ बेस्ड. फक्त मुख्य परीक्षेचा 100 मार्काचा जो एक विषय आहे ज्यामध्ये इंग्लिश 50 मार्कांसाठी सब्जेक्टिव्ह आणि मराठी 50 मार्कांसाठी सब्जेक्टिव्ह, एवढंच फक्त आपल्याला लिहायचं आहे. बाकी सगळं जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. आणि शेवटी राहिलं 100 मार्कांचा इंटरव्ह्यू इज द इझिएस्ट पार्ट कुठल्याही एक्झाम मधला, कारण की ती तुमच्या पर्सनॅलिटीची टेस्ट असते. आणि ऑब्विस आहे की कुठलीही पर्सनॅलिटी टेस्ट असेल तर ती तुमच्यापेक्षा जास्त सोपं कुणाला जाणार, कारण की ती तुमच्या पर्सनॅलिटीची टेस्ट आहे. आणि ऑब्व्हियसली नोबडी नोज मोर अबाउट यू दॅन युअर ओन सेल्फ. त्यामुळे पर्सनॅलिटी टेस्ट हा एक सगळ्यात सोपा पार्ट असतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की पूर्व परीक्षा ही फिल्टर आहे, ही एलिमिनेशन साठी आहे. मुख्य परीक्षा ही सुद्धा एलिमिनेशन साठी आहे. इंटरव्ह्यू इज द ओनली पार्ट इन द एक्झाम जे की सिलेक्शन साठी आहे. त्यामुळे सिलेक्शन साठी असल्या कारणाने ते इंटरव्ह्यू घेणारे पॅनल मेंबर सुद्धा तुमच्याकडे ह्याच दृष्टिकोनातून बघत असतात की तुम्हाला अधिकारी म्हणून तुमच्यामध्ये काय एबिलिटीज आहेत, काय ऍट्रिब्यूट्स आहेत, काय तुमच्या व्हॅल्यूज आहेत, त्याच कुठेतरी चेक करण्याचा प्रयत्न इंटरव्ह्यूच्या दरम्यान होत असतो. त्यामुळे मुलाखत हा अतिशय इंटरेस्टिंग पार्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाकीच्या एक्झाम जशा वाचण्याच्या आणि पाठ करण्याच्या एक्झाम्स आहेत, तसं मुलाखत ही पाठ करण्याची किंवा लक्षात ठेवण्याची एक्झाम नाही, ती बोलण्याची परीक्षा आहे. म्हणजे तुमच्या चांगल्या गोष्टी किंवा तुमचे चांगले ऍट्रिब्यूट्स तुम्ही कशा हायलाईट करून समोरच्याला दाखवू शकता, हे ह्यामध्ये खूप महत्वाचं असतं. आणि ऑब्व्हियसली हे सुद्धा एक स्किल आहे आणि ते स्किल पॉलिश करण्यासाठी प्रॅक्टिस तेवढीच महत्वाची आहे. त्यामुळे मुलाखतीची सुद्धा प्रॅक्टिस करणं म्हणजेच बोलण्याची प्रॅक्टिस करणं. आणि
त्यात सुद्धा एक सगळ्यात लक्षात ठेवा की तुम्हाला 3 अशा लोकांसमोर तुमची मतं मांडायची असतात, जी 3 लोक तुम्हाला कधी आधीही भेटलेले नसतात आणि तुम्हाला कधी नंतरही भेटणार नसतात. त्यामुळे जर तुम्ही सांगितलं की तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये GS होते, म्हणजे जनरल सेक्रेटरी होते, कोणाला माहिती? ठीक आहे. तुम्ही जर सांगताय, फक्त ते तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगता आलं पाहिजे. तुम्ही त्याबद्दल शुअर पाहिजे. ते काही चेक करणार नाही तुम्ही होते का नाही. ते फक्त तुम्हाला काय विचारतील की जनरल सेक्रेटरी म्हणून तुम्ही कॉलेजमध्ये काय नाविन्यपूर्ण काम केलं. मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ठीक आहे सर, मी आमच्या कॉलेजमध्ये एक रोबोटिक्ससाठी नवीन लॅब सुरू करण्यासाठी परमिशन घेतली, किंवा सर मी सोशल अँगलमध्ये कॉलेजच्या सगळ्या आवारामध्ये वृक्षारोपण करून घेतलं. सी, इट इज ऑल अबाउट हाऊ यू कन्व्हिन्स देम. म्हणजे, आणि ठीक आहे, हे जर तुम्ही ऑनेस्टली केलेलं असेल, आता मी माझ्या डिपार्टमेंटचा GS होतोच, ठीक आहे, तर ऑब्व्हियसली केलं असेल तर ते तुम्हाला काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. नसेल जरी केलं, बी कॉन्फिडेंट, नोबडी नोज मोर अबाउट इट दॅन युअर ओन सेल्फ. ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला सांगायचंच आहे की क्रिकेट माझी हॉबी आहे, तर सांगा ना की तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटच्या क्रिकेट टीमचे कॅप्टन होते. काय हरकत आहे? ठीक आहे. म्हणजे कुठेतरी तुम्ही वेगळे आहात किंवा कुठेतरी तुम्ही स्पेशल आहात, हे तुम्हाला आधी स्वतःला फील करावं लागेल, आणि मग ते सांगितलं, वेल अँड गुड. त्यातनं काही तुम्हाला रिजेक्ट करणार नाहीत किंवा त्याच पॉईंटवरनं तुम्हाला सिलेक्टही करणार नाही. फक्त इश्यू हा आहे की वेळ हार्डली 20-25 मिनिटं असतो, मॅक्झिमम अर्धा तास असेल. त्या वेळामध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या चांगल्या गोष्टी त्यांच्यासमोर ठेवायच्या असतात, आणि इट इज अ कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशनमध्ये, स्पर्धेमध्ये तुम्हाला सांगावं लागतं की तुम्ही कसे चांगले आहात. ऍक्च्युली अनफॉर्च्युनेटली हा पार्ट आहे, पण तुम्हाला सांगावंच लागतं. तर हे सुद्धा जमायला पाहिजे. आणि माझं तर असं मत आहे की ज्याला बोलायला चांगलं जमतं तो चांगला अधिकारी होऊ शकतो. त्यामुळे मुलाखतीला तुम्ही खूप सिरियसली घेणं गरजेचं आहे. बरेचसे लोक असे असतात, मुख्य परीक्षा झाल्यानंतर मुलाखतीची तयारी करतात, बट माझ्या मते मुलाखतीची तयारी तुम्ही तुमच्या जन्मापासून करत आहात. काय विचारतात मुलाखतीमध्ये? तुमची हॉबी काय? लहानपणीपासून काही काही जोपासलेली असते ना आपण. समजा मला क्रिकेट खेळणं आणि बघणं आवडतं, तर मला माहित पाहिजे सचिन तेंडुलकरने आतापर्यंत किती मॅचेस केलेत, किती 100 केलेत, किंवा कुठल्या ब्रँडची बॅट तो वापरायचा, किंवा डेब्यू त्याचा कोणत्या कंट्रीज विरुद्ध झालेला आहे, किंवा वर्ल्ड कपमध्ये त्याच्या आतापर्यंत किती 100s आहेत. हे सगळ्या बाबी तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे, जर तुम्ही ऑनेस्टली तुमची ती हॉबी असेल. तुमच्या हॉबीमध्ये तुम्ही आळशी असणं अपेक्षित नाहीये. म्हणजेच हॉबी म्हणजे काय? जे आपल्या लेजर टाइम मध्ये आपण करतो, जे आपली आवड म्हणून आपण करतो, त्यामध्ये तरी किमान आपण ऑनेस्ट असलं पाहिजे, किंवा त्यामध्ये तरी आपण किमान पर्स्युएंट असलं पाहिजे. आणि हीच गोष्ट इंटरव्ह्यू मध्ये पॅनल मेंबर्स चेक करतात की तुम्ही कुठलीही गोष्ट किती प्रामाणिकपणे करता. आता ह्याच अनुषंगाने अजून एक मुद्दा हायलाईट करायचा राहिला होता, तो म्हणजे काही लोक असं विचारतात की सर, डिग्रीचा अभ्यास करताना मी क्लासेस जॉईन केले तर चालतील का, किंवा डिग्रीचा अभ्यास करता करता सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करावा का? माझं असं मत आहे, करा, हरकत नाही, पण डिग्रीमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स पाहिजेतच. मेक इट शुअर की तुम्हाला डिग्रीमध्ये चांगले पर्सेंटेज असतील, कारण की मुलाखतीमध्ये तुम्ही आज जाण्यापूर्वी तुमचं रिझ्यूम किंवा तुमचं प्रोफाईल पॅनल मेंबर्सकडे असतं, आणि कुणीही व्यक्ती असेल, समजा एखाद्या व्यक्तीची प्रोफाईल तुम्ही सुद्धा वाचता आहात, ती व्यक्ती तुमच्या समोर येण्यापूर्वी त्याचं एक चित्र आपल्या मनापुढे उभं राहतं की ओके, डिग्रीमध्ये एवढे पर्सेंटेज आहेत म्हणजे हुशार असेल, किंवा हॉबीज ह्या आहेत, ह्यामध्ये एवढे एवढे मेडल्स आहेत, अचिव्हमेंट्स आहेत, अवॉर्ड्स आहेत, तर काहीतरी चांगलं ह्यांनी केलेलं आहे, असं कुठेतरी पॉझिटिव्ह फिलिंग त्या पॅनल मेंबरच्या मनात सुद्धा क्रिएट होत असते. म्हणून तुमचं डिग्रीचे पर्सेंटेज जेवढे चांगले असतील, जेवढं तुमचं प्रोफाईल स्ट्रॉंग असेल, तेवढं तुम्हाला मुलाखतीत फायदा होईल. जास्त मार्क पडतील का नाही हे इन्श्युअर तुमचा परफॉर्मन्स करेल, पण कमी मार्क पडतील का हे इन्श्युअर तुमची प्रोफाईल करेल. म्हणून प्रोफाईल चांगली असणं खूप गरजेचं आहे, आणि त्यासाठी डिग्रीचा अभ्यास सुद्धा तेवढंच मन लावून करा. कारण की ते सुद्धा विचार करतील ना की एखाद्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे, 4 वर्ष त्यांनी एखाद्या गोष्टीसाठी आपल्या आयुष्यातली दिलेली आहेत, पण त्याला पर्सेंटेजच चांगले नाहीत, सगळीकडे काठावर पास झालेला आहे. म्हणजे ज्या गोष्टीसाठी तो आपल्या आयुष्यातले 4 वर्ष देतो, ती गोष्ट तो प्रामाणिकपणे करत नाही, म्हणजे ही व्यक्ती आपल्या कामामध्ये प्रामाणिक नाही, असा त्याचा एक इन्फरन्स निघतो. म्हणून आपली प्रोफाईल चांगली असणं अपेक्षित आहे.
ठीक आहे. तर हा सगळा पार्ट झाला सिव्हिल सर्व्हिस रिलेटेड. बाकी काही युट्यूब व्हिडिओज माझे आहेत, त्यामध्ये तुम्ही बघू शकता. काही डाऊट्स असतील तर आता